बापाचा, कारखाना आमच्या हक्काचा, नहीं कोणाच्या बापाचा, हम हमारा हक मांगते, नहीं किसी से भीक मांगते, हम हमारा हक मांगते, नहीं किसी से भीक। नवापूर तालुक्यातील डोकारे येथील आदिवासी सहकारी साखर कारखाना तातडीने सुरू करण्यात यावा या मागणीसाठी आदिवासी टायगर सेना कारखान्याचे कर्मचारी आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी शुक्रवारी सावरड गावाजवळ राष्ट्रीय महामार्गाजवळ रास्ता रोको आंदोलन केले। सकाळी 11 वाजता सुरू झालेल्या या आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक सुमारे 1 तास ठप्प झाली होती। आंदोलकांनी द्वारकाधीश साखर कारखाना व्यवस्थापनाविरोधात घोषणाबाजी करत डोकारे येथील आदिवासी सहकारी साखर कारखाना सुरू करण्याची मागणी केली आहे। कारखाना सुरू होईपर्यंत आमचा लढा सुरूच राहील असा इशारा आदिवासी टायगर सेनेने दिलाय। आंदोलनाची माहिती मिळताच तहसीलदार दत्तात्रय जाधव घटनास्थळी दाखल झाले। त्यांनी आंदोलकांशी चर्चा करून कारखान्यावर धुळे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची थकबाकी असल्याचे कारखाना सील करण्यात आल्याचं सांगितलंय। तसेच येत्या 6 ते 8 दिवसांत बँकेचे अधिकारी द्वारकाधीश साखर कारखाना व्यवस्थापन आणि संबंधितांची तुमची समन्वय बैठक घेऊन कारखाना सुरू करण्यासाठी प्रयत्न केले जातील असं लेखी आश्वासन दिलंय। त्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आलंय। डोकारे येथील साखर कारखाना अनेक वर्षांपासून बंद असल्यानं ऊस उत्पादक शेतकरी, कामगार आणि परिसरातील नागरिक आर्थिक अडचणीत सापडलेत। कारखाना सुरू झाल्यास शेतकरी, कामगार आणि स्थानिक युवकांना मोठा दिलासा मिळणार आहे। या आंदोलनात आदिवासी टायगर सेनेचे राष्ट्रीय प्रवक्ते अजय गावित, तालुका अध्यक्ष किरण वळवी, संघटनेचे पदाधिकारी, कारखाना कर्मचारी, ऊस उत्पादक शेतकरी आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। आंदोलनावेळी सळी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील, पोलीस उपनिरीक्षक विशाल सोनवणे, अश्विनी सानप, केशव गावित, पोलीस हेड कॉन्स्टेबल निजाम पाडवी, विनोद पराडे, रमेश पावरा, समाधान केंद्रे यांनी चोख बंदोबस्त ठेवलाय। सतपुडा एक्सप्रेस न्यूजसाठी मुख्य संपादक सुनील गावित, नवापूर। जोहार, जय आदिवासी। आदिवासी टायगर सेना ATSच्या माध्यमातून व नंदुरबार जिल्ह्यातले जेवढे शेतकरी बांधव आहेत, कर्मचारी बांधव आहेत, जे डोकारे कारखान्याशी निगडीत आहेत, त्यांच्या माध्यमातून आज आम्ही 26/6/2024 रोजी धुळे सुरत महामार्ग हे रास्ता रोको आंदोलन केलं होतं आणि रास्ता रोको आंदोलन हे यशस्वीरित्या पार पडलं आहे, सक्सेसही झालेलं आहे। त्या ठिकाणी आंदोलनस्थळी PI साहेब व नवापूर तालुक्याचे तालुका अधिकारी म्हणजे जे आपले तहसीलदार साहेब आहेत, त्यांच्या माध्यमातून आम्हाला एक लेखी आश्वासन देण्यात आलेले आहे। 6 ते 7 दिवसाच्या आत संबंधित जे कारखान्याशी निगडीत जे बँक आहे किंवा मग द्वारकाधीश आहे तर यांच्या माध्यमातून ती मीटिंग घडवून आणणार आहे व पुढील ज्या काही आमच्या मागण्या आहेत त्या मागण्या मान्य होईपर्यंत आमचे आंदोलन चालू राहणार आहे। पुढील आमचं आंदोलन देखील आम्ही करणार आहोत। जर आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही, कारखाना सुरू झाला नाही आणि कारखाना सुरू करण्यासाठी प्रयत्न झाले नाही तर आम्ही पुन्हा याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करणार आहोत। पुढील ज्या काही अडचणी येतील, आमच्या ज्या डिपार्टमेंटमध्ये अडचणी येतील त्या डिपार्टमेंटच्या समोर आम्ही सगळे शेतकरी बांधव, सगळे कर्मचारी आणि तालुक्यातले सगळे पदाधिकारी यांच्या माध्यमातून तिथं धरणे आंदोलन करणार आहोत। ही आमची पुढची दिशा राहणार आहे। जोहार, जय आदिवासी।